आणि आपण कोणी पाहिलं का नाही मला माहिती नाही, परंतु आम्ही म्हणजे सभागृहामध्ये मी हा मुद्दा मांडला होता की दवाखान्याची बिलं अमर्याद होत आहेत, गरीब माणसाला म्हणजे आजारी पडावं का नाही इथपर्यंत विचार मनात आणण्यासारखी परिस्थिती आहे। कालचं चित्र पाहिलं तर 10 लाख रुपये भरायचे सांगितले। माझ्याकडे एक उदाहरण 32 लाख रुपये त्याचा खर्च होऊन सुद्धा ते पेशंट डेड झालेलं सुद्धा उदाहरण आहे आणि ते 32 लाख रुपये गरिबाचा आहे। तर याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे, याच्यावर स्वतंत्र समिती नेमू। मला वाटतं पुढच्या 4-5 दिवसामध्ये ती समिती स्थापन होईल आणि जे ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत दवाखान्याच्या बाबतीत, विशेषतः मेडिकलच्या बाबतीमध्ये माझी तक्रार होती की 60 रुपयाची गोळी जर 6000 रुपयाला मिळायला लागली तर मग गरीब माणसाने कसं करायचं। मॅन्युफॅक्चरिंग त्याची प्राईस 60 रुपये आहे। मला आमचेच योगेश सागर म्हणून आमदार आहेत, ते काही 3 का 4 हॉस्पिटल चालवतात, त्यांनी मला खाजगीमध्ये सांगितलं की 60,000 रुपये मॅन्युफॅक्चरिंग डेट असलेलं औषध म्हणजे गोळी शेवट ह्याच्यापर्यंत म्हणजे आमच्या मेडिकलच्या ग्राहकापर्यंत येऊस्तोवर तिची किंमत जर 6,000 रुपये होत असेल, आणि मी हा मुद्दा बी मांडला होता की जे हॉस्पिटलचे चालक आहेत त्यांच्या मेहनेचंच मेडिकल कसं येतं, त्यांच्या पुतण्याचंच मेडिकल कसं येतं, आणि काही ठराविक डॉक्टर ठराविक कंपन्यांचेच इंजेक्शन प्रेफर का करतात, या सगळ्या गोष्टीचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेल्या समितीमध्ये उहापोह व्हावा। आणि हे जे प्रकार चाललेले आहेत, विशेषतः 1.5 लाखाचा पेशंट म्हणजे 1.5 लाखाचा दवाखाना आणि 2.25 लाखाचं बिल, हे मी म्हणत नाही, तुम्ही रोज लोकांमध्ये आहेत, तुम्ही जाऊन चौकशी करा मेडिकलचं बिल किती होतं, हे अतिशय भयावह आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती, या समितीच्याद्वारे याची चिरफाड व्हावी आणि गरीबातल्या गरीब माणसाला कमीत कमी पैशामध्ये, आणि जे मुख्यमंत्री सहायता निधीच्या कक्षाचे फोन जर घेत नसतील तर यांची एवढी मुजोरी केलीच कशी हा प्रश्न आहे। आणि राज्यामध्ये कोट्यवधी रुपये, शेकडो कोटी रुपये, 300-400 कोटी रुपये कदाचित वर्षाला सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीचे येतात, आणि आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे कोणाच्या आमदाराची शिफारस खासदाराची शिफारस काही ठेवलेलं नाही। तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जो कोणी पेशंट असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आणि ऑनलाईन अर्जावरती ते पैसे डायरेक्ट पेशंट तिथून म्हणजे बाहेर जायच्या अगोदर, म्हणजे सुट्टी व्हायच्या अगोदर डीबीटीद्वारे त्याचं पेमेंट जातं। ऐकत नाही, मात्र 1 रुपये नाममात्र भाडं सरकार त्यांच्याकडून घेतं, जागा घेतलेल्या ऐकत नाहीत आमदारांचं। हे बघा, आम्ही तर, कारण तुम्ही बघा मागच्या काही दिवसामध्ये जे सीएम फंडाचे जे पैसे नेमले त्यातले प्रमुख 4-5 जे आमदार आहेत त्यापैकी मी एक आमदार आहे की हायेस्ट पैसे मी माझ्या मतदारसंघात आणि बाहेरचा आला तरी त्याला मिळवून देतो। आम्ही सुद्धा सतत फोन करतो। एका पेशंटच्या बाबतीमध्ये फोन करायचं म्हणलं तर 5 डॉक्टरांना फोन लावावा लागतो, 5वा डॉक्टर आम्हाला रिझल्ट देतो। म्हणजे आमची सुद्धा त्या ठिकाणी काही प्रमाणात अवमानच होतोय, पण तो आजपर्यंत आम्ही कधी बोलून दाखवत नव्हतो। पण कालची जी घटना अमित गोरखे साहेबांच्या, मला वाटतं पीएच्याच घरातलं पेशंट आहे, आणि इतकं दुर्दैवी जाणं 3 जीवाचं, हे मला वाटतं अतिशय भयावह। भेटला जाता नाही, तो विषय आजचा काही झाला नाही। मला माझ्या साहेबांकडं मी वेळ मागितलेली होती, मला बाकीचे मतदारसंघातले काही प्रश्न आहेत, डेव्हलपमेंटचे आहेत, आणि आमच्या रिअप्रोप्रिएशनच्या काही निधी माझ्या मतदारसंघातल्या जी माझी शिंपोरा ते खुंटेफळ ही योजना आहे, त्या योजनेच्या संदर्भात भेटायला आलतो। साहेबांनी लगेच आदेश दिले